गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाद्वारा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर मशाल पेटवत आंदोलन सुरू केलं होतं। शेतकऱ्यांच्या सातबारा हा कोरा करावा, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरकारनं आपल्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या विविध बाबींची पूर्तता करावी, यासाठी सरकार आमचं जागं व्हावं यासाठी मशाल आंदोलन हे प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे करण्यात आलं। आणि जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मंत्रालयावर आंदोलन करण्याची भूमिका देखील प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे यावेळी मांडण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमची ज्या वेळेस सरकार स्थापन होण्यास होती त्यावेळेस तुम्ही ना सर्व शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगितलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुमचं सगळं सातबारं कोरा कोरा आणि कोरा केल्याशिवाय राहणार नाही, हे तुमचं वक्तव्य होतं। तरी सुद्धा त्या तुमच्या वक्तव्यावरून सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्हाला निवडून दिलं, तुमची सरकार स्थापन झाली। पण तुमच्या सरकार स्थापन झालं त्यानंतर सुद्धा आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करू शकले नाही आणि आमचा कोरा सातबारा करू शकले नाही। आणि तुमच्याच मंत्रिमंडळाचे अजितदादा म्हणतात की 31 मार्च पर्यंत तुम्हाला हे सगळं लोन आणि कर्ज परतफेड करावं लागेल। आणि तुम्ही एकीकडे म्हणता की आम्ही सातबारा कोरा कोरा करणार आणि दुसरीकडे तुमचे अजितदादा म्हणतात भरा भरा भरा। हे आमच्या शेतकऱ्यांची अन्याय झालेला आहे आणि हे अन्याय आम्ही शेतकरी सहन करणार नाही। आणि ज्या प्रकारे तुम्ही आम्हा शेतकऱ्याकडून जे लबाड बोलून आणि झुटे आश्वासन देऊन जे आमची फसवणूक केली आहे, त्या फसवणुकीचा आज आम्ही निषेध सर्व तमाम महाराष्ट्रीयन शेतकरी करत आहोत। आणि येत्या काही दिवसात जर आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, आम्हा शेतकऱ्यांना आमच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही, आमच्या दिव्यांग बांधवांना 6000 मानधन मिळालं नाही, तर तुम्ही लक्षात ठेवा आज हे मशाल तुमच्या डोक्यात जे प्रकाश आम्ही प्रकाशित करण्यासाठी पेटवत आहोत। आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या काही काळात आम्ही तुमच्या मंत्रालयामध्ये सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश काढण्याचे काम आम्ही करणार आहोत। तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि सदर आमचे आंदोलन ह्या आमदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत। आणि जेव्हापर्यंत तुमच्या ज्या वक्तव्यावरून जे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली होती आणि शेतकऱ्यांना जे सातबारा कोरा करण्याची गोष्ट झाली होती ते जर तुम्ही काही वेळात केले नाही तर हे आंदोलन उग्र रूपी पण होऊ शकते। आणि प्रहार जनशक्ती पक्ष आणि बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिक तीव्र आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणार आहे, यांची आम्ही जाणीव घ्या तुम्ही। आणि येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांना जे तुम्ही शब्द दिले होते त्या शब्दाला तुम्ही मान ठेवून